क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तो आहे विक्रमांचा उत्सव. पण काही विक्रम हे काळाच्या चौकटीत बसत नाहीत, ते इतिहास घडवतात. आणि यंदाच्या IPL मध्ये असाच इतिहास रचला आहे अवघ्या 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीनं. कोण आहे हा वैभव? चला जाणून घेऊया या व्हिडिओ मधून. नमस्कार, मी प्राची शिरकर आणि कॅमेरामॅन साक्षी खाडे सोबत प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. बिहारच्या पाटण्यातून आलेला हा चिमुकला राजस्थान रॉयल्सच्या संघात सामील होतो आणि आपल्या तिसऱ्याच सामन्यात 35 चेंडूत शतक ठोकून क्रिकेट विश्व हादरवतो. 7 चौकार, 11 षटकार आणि अवघ्या 14 वर्षात ही कामगिरी. असं काही फक्त प्रतिभाच नाही, तर जिद्द, मेहनत आणि नैसर्गिक खेळातील कसब याच्या जोरावरच शक्य होतं. वैभवच्या या यशामागे आहे संघर्षाची दीर्घ कहाणी. त्याच्या वडिलांनी मुलाच्या स्वप्नासाठी आपली जमीन विकली. 5व्या वर्षी क्रिकेट हातात घेतलेला वैभव अकादमीमध्ये इतर मुलं जिथं 150 चेंडू खेळायची, तिथं हा मुलगा 600 बॉल्स खेळायचा. 12व्या वर्षी विनू मंकड ट्रॉफी मध्ये 400 धावा, अंडर-19 सामन्यात त्रिशतक, विजय हजारे, आशिया कप, रणजी सगळीकडेच त्याचा दबदबा. आणि या साऱ्या प्रवासात त्याला दिशा दिली भारताचा व्हेरी स्पेशल फलंदाज लक्ष्मण आणि द वॉल राहुल द्रविड यांनी. द्रविड आणि लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या खेळाला दिशा मिळाली. IPL पूर्वी लक्ष्मणने त्याची द्रविडकडे शिफारस केली आणि राजस्थान रॉयल्सने त्याला तब्बल 1,10,00,000 खरेदी केलं. त्याच्या प्रतिभेवर विश्वास ठेवणारे आई वडील लक्ष्मण सर आणि द्रविड सर हे खरे पारखी ठरले. आज त्याची तुलना सचिनशी होते, पण तो अजून प्रवासाच्या सुरुवातीला आहे. पुढे अनेक कसोट्या आहेत, संधी आहेत, पण सातत्य, संयम आणि जमिनीवर राहण्याची शिस्त हीच त्याची खरी कसोटी ठरणार आहे. 14 वर्षाचा हा मुलगा आज क्रिकेटच्या व्यासपीठावर चमकतोय, कारण त्याने आपल्या मेहनतीचा दिवा विझू दिला नाही आणि त्याच्या झळाळत्या खेळाला द्रविड लक्ष्मण सारखे रत्नपारखी लाभले. विक्रमी खेळी आली आणि गेली, पण वैभवची खरी कसोटी आता सुरू झाली. तो खेळात टिकेल की नाही हे येणारा काळ सांगेल, पण आज मात्र आपल्याला हे नक्की सांगता येईल, क्रिकेटच्या आकाशात एक नवा तारा उगम पावलाय. त्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी. तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.